महाड तालुक्यातील बिरवाडी दुधाणी आवाड येथील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना 7 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। या आगीमध्ये घर संपूर्णपणे जळून खाक झाले असून सुदैवाने कोणत्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाहीये। सुरेश कोंडिंबा अंधारे या मालकीचे घर पूर्णपणे या आगीमध्ये जळून खाक झाले। घरामध्ये असलेले सिलेंडर टाकीचा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती, मात्र सुदैवाने या दोन्ही सिलेंडर टाक्यांचा स्फोट झाला नाहीये। घटनास्थळी स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन, अग्निशामक दल दाखल झाले असून आग विझवण्यात आली आहे। मात्र गरीब कुटुंबातील असलेले अंधारे यांच्या घराचे आणि घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले। लवकरात लवकर पंचनामा करून अंधारे यांना मदत मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। माझे मित्र पप्या अंधारे यांच्या घराला आग लागली। जी मामाने असं जी वस्तू सांगितली ती 100% खरी आहे की त्यांची आज गरिबांना दिवस काढत ते आज अंधारे कुटुंब आज जगत आहे। आज नोकरी करण्यासाठी तो बाहेरगावी गेला जात असताना त्याला पण आज 1-2-2.5 लाखाच्या गांडा घातलेला त्या एजंटनी आणि आज त्यातनं तो सावरत असताना त्याचं आज घर पण जळून गेले। पण आज मी बिरवाडीचा प्रथम नागरिक या नात्याने सांगतो की आजचा सध्या घरकुल योजना ही चालू आहे। त्या घरकुल योजनेचं त्याचं घराचं काम ह्या बिरवाडी ग्रामस्थांच्या वतीने व माझ्या सर्व सहकार्याच्या वतीने त्याचं लगेच मंजूर करून ताबडतोब त्याचं काम करण्यात येईल। आमच्या गावातील रहिवासी आहेत सुरेश कोंडिंबा अंधारे, त्यांचे चिरंजीव आहेत आणि दुधाणे आवाडमधले हे आमच्या ग्रामस्थ आहेत। शॉर्ट सर्किटमुळे हे आग लागले। आता ते सध्या घाबरलेले आहेत, त्यामुळे जास्त बोलता येत नाही त्यांना। सुमारे 7-7:15च्या दरम्यानमध्ये ही आग लागलेली आहे। ज्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही इथं धावत आलो, विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग एवढी मोठी होती की भयंकर की आम्हाला काहीच करता आलं नाही। शेवटी फायर ब्रिगेडच्या गाड्यांना फोन केले आणि स्थानिक पोलिसांना फोन केले आणि पोलीस आणि फायर ब्रिगेड आणि आम्ही ग्रामस्थ असे सगळे मिळून ही आग आता विझवलेली आहे। आणि अतिशय आमच्या गावातील गरीब कुटुंब म्हटलं तर एक म्हणायला हरकत नाही, सुरेश कोंडिंबा अंधारे की मोलमजुरी करून हे पोट भरून आज हे घर त्यांनी बांधलेलं होतं। आज खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर त्यांची खूप नुकसानी झालेली आहे आणि त्यांना राहायला आता घर नाही आहे। तर ह्याच्यावरती पंचनामा आता चालू होईल। आता पोलीस आलेले आहेत, पोलिसांनी आम्हाला विचारलं, त्याआधी तुम्ही आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला आम्ही बाईट देतो। तर सरकारने याच्याकडं जातीने लक्ष घालून त्यांना नुकसान भरपाई चांगल्या पद्धतीने मिळवून द्यावं, त्यांना त्यांचं घर द्यावं हे आमचे। कारण आता त्यांना घालायला कपडे पण नाही आहेत, कपडे पण संपूर्ण त्यांचे जळून गेलेले आहेत, घरामध्ये काहीही राहिलेलं नाही आहे त्यांच्या। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।